बापू हे काहीच थंडी नव्हे, आमच्या काळात ते हे असे बर्फ पडत मोठाले आजी. का तर रे आम्ही बर्फावर शेकोटी पेटवून भोकात गेला सीधा बर्फावर. का तर अबे गण्या तुझा आधा तर शेकोटी मध्येच बसून राहे दिवस न रात. म्हणून म्हणलं बुडगा एवढा कारा कसा दिसते. इकडे थंडी पडली का प्रत्येक महिन्यात एक तरी बुडगा मर. अरे बापरे एवढी थंडी. का तर आमच्या जमान्यात तर आमचा गाव पुरा हिमालय बनून जाय. भो हनीमून तर गावीच जमवले असेल की. का तर बे ते डायनासोर एकानं गावात येत होते म्हणते खरं. मग का हे लमच्या करपचा करप ये. एक वेळ तर मीनं डायनासोरले घरी आणलो होतो. का गोष्ट करता. मग गवत खाल्लं आणि गेला चुपचाप. भोसडीच्या बुडग्या खेडम्या, मी मगांडावचा ऐकत आहो म्हणून तुम्हाला काही सांगशील का गा. अगा फेकाची हद राहते हद. तुले झाले का 2-4 हजार वर्ष जिवंत राहून डायनासोरच्या गोष्टी हेपलून राहिला असत. अबे त्या डायनासोरच्या अंडाला धरून नाचत होतास म्हणते. फेकूचन हो